हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मस्त असा राजमा दाखवणार आहे. राजम्याची ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. चिकन मटनला सुद्धा मागे सारेल इतकी भन्नाट याची आज आपण भाजी करणार आहोत. तर बघा, खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी रेसिपी दाखवते. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघा, हा राजमा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. जवळपास एक 7-8 तास हा राजमा मी भिजवून घेतलेला आहे. तर चला आता आपण हा कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. बघा, इथे मी एका छोट्या कुकरच्या डब्यामध्ये हा काढून घेतलेला आहे. आता हा 2 ते 3 पाण्याने आधी धुवून घेतला. त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेतलं. राजमा आधी धुवून घ्यायचा म्हणजे त्याला उग्र वास वगैरे येणार नाही. आता उन्हाळा आहे तर आवर्जून 2-3 पाण्याने राजमा धुवून घ्या. त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घातले. आता आपल्याला ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, पण त्यापूर्वी यात आपण थोडंसं हिंगसुद्धा घालूया म्हणजे राजमा लवकर शिजला जातो. सोडा वगैरे न वापरता हिंग घाला म्हणजे राजमा लवकर शिजेल. आता मी त्याच्या 4 शिट्ट्या करून घेते. कुकर होतोय तोपर्यंत पटकनी वाटण काढून घेऊया. इथे बघा, कढईमध्ये थोडंसं तेल घातलं होतं. त्यामध्ये सुक्कं खोबरं अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि ते छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. रेसिपी अगदी लहान आहे, त्याचबरोबर करायला सोपीसुद्धा आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी दाखवते आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे. इथे बघा, मस्त असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेतलं. आता तसाच आपण कांदासुद्धा भाजून घेऊया. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा वापरला आहे. तर बघा, हा कांदासुद्धा मी अशा पद्धतीने भाजून घेणार आहे. कांदा जरा मऊ होईपर्यंत बघा इथे मी भाजून घेतला आहे. खूप डार्क रंगावरती नाही भाजला आहे हा, अगदी मऊ होईपर्यंत इथे कांदा भाजून घेतला. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे. जवळपास एक 8-10 लसणाच्या पाकळ्या इथे मी घालून घेतलेल्या आहेत. बघा, साल काढलेली नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढून घेतलात तरी चालेल किंवा तसंच वापरलात तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतरनं एक अर्धा टोमॅटो मी इथे कट करून घेतला होता. अर्धा टोमॅटो पुरेसा आहे. जास्त टोमॅटो घातला तर मग भाजी आंबट होईल. आता टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपण हे सगळं परतवून घेऊया. बघा, परत अशा पद्धतीने आपल्याला कांदा खूप डार्क करायचा नाही आहे. नंतर आपण जे वाटण आहे ना ते भरपूर परतणार आहोत, त्यामुळे आत्ता जास्त भाजत बसायची गरज पडणार नाही. तर बघा, इथे मी कांदा काढून घेतला. तोपर्यंत आपला कुकरसुद्धा झालेला आहे. बघा, यामध्ये आता मी कोथिंबीर ॲड करणार आहे. पुदिना असेल तर आवर्जून घाला, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या ह्या भाजीला. आता हे सगळे जिन्नस वाटून घ्यायचे. थोडं थंड करायचं, त्यानंतरनं वाटून घ्यायचे. तोपर्यंत बघा, इथे कुकर पण थंड झाला आहे आणि राजमा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असा हा शिजला गेला आहे. यातलं पाणी मी टाकून देणार नाही आहे. या पाण्यालासुद्धा एक स्वतःची चव असते. त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सगळं मिळतं. त्यामुळे कडधान्यांमधलं पाणी कधीच टाकून द्यायचं नाही. बघा, इथे वाटणसुद्धा मी वाटून घेतलेलं आहे छान बारीक. आता मसाले ॲड करूया. तर इथे मी कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद, लाल तिखट आणि मध्ये बेडगी मिरची पावडर घेतली आहे. बेडगी मिरची पावडरमुळे रंग छान येतो. 2 पळ्या तेल घातलं होतं. तेलामध्ये मसाला घातला आणि त्यावर लगेचच वाटण घातले, म्हणजे मग आपला जो मसाला आहे तो करपणार नाही. आणि असा तेलामध्ये सुके मसाले घातले की मग भाजीला खूप छान तरी येते. ते पुढे तुम्ही बघाल. बघा, इथे मी संपूर्ण वाटण अशा पद्धतीने घालून घेतलं. आता हे छान असं परतवून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती एक 3-4 मिनटं मी हे वाटण परतवून घेते. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमी वेळ परतलं तरी चालेल, पण वाटण परतायला तुम्ही जितका वेळ द्याल ना तितकी आपली भाजी चविष्ट होते. इथे बघा, आपलं वाटण मस्त असं परतून झालेलं आहे. वाटणाला तेलसुद्धा सुटले आणि वाटणाचा रंगसुद्धा बदललेला आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त असं चमचमीत हे वाटण दिसते. आता यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला राजमा होता ना तो घालून घेऊया. बघा, अशा पद्धतीने. त्यानंतरनं इथे मी थोडं कोमट करून पाणी घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते घालून
यामध्ये घालून घेतलं. आता हे छान मिक्स करून घेऊया. गरजेनुसार तुम्हाला जितकं हवं आहे तितकं पाणी तुम्ही आत्ता इथे ॲड करू शकता. जर तुम्हाला भाजी खूप घट्ट हवी असेल तर पाणी कमी घाला, पातळ हवी असेल तर थोडं जास्त घातलं तरीसुद्धा चालणार आहे. इथे मी गरजेनुसार पाणी घालून घेते आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चवीनुसार बघा मीठ घालून घेतलं. तुम्ही इथे राजम्याऐवजी कोणतेही कडधान्य वापरू शकता. त्याचबरोबर बटाट्याची सुद्धा भाजी तुम्ही अशा पद्धतीने वाटण काढून करू शकता. खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी भाजी आहे ही. एक 3-4 मिनटं भाजीला छान अशी उकळी घेतलेली आहे बघा. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. एक 3-4 मिनटं अशी छान उकळी घेतली की मसालेसुद्धा मुरले जातात आणि भाजी खायला रुचकर लागते. पाहू शकता अगदी चमचमीत आणि मस्त अशी ही भाजी तयार झाली आहे. तर चला, तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.